24 India Live News. नमस्कार, आपलं सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर. वेळात वेळ काढून आपण सर्व आलात. तुमच्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की माझ्या फ्लाईटला उशीर झाल्यामुळे मला थोडा उशीर झाला यायला, त्याबद्दल क्षमा करा मला. आणि खरं म्हणजे 10 वर्षाचं हे स्वप्न होतं की आपण आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेवरती काहीतरी करावं. प्रयत्न सातत्याने करत राहिलो, परंतु काही कारणास्तव ते पुढे जात गेलं आणि आज 10 वर्षानंतर 1 मे रोजी 2026 रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर, देशभर, जगभर प्रदर्शित झाला आणि जो रिस्पॉन्स प्रेक्षकांनी दिलाय, खरंच मी भारावून गेलेलो, आमची संपूर्ण टीम भारावून गेलेली आहे. आणि कुठेतरी वाटतं की ही जी एवढ्या वर्षाची तपस्या होती, एवढ्या वर्षाचं काम होतं आणि आम्ही जो प्रयत्न केला होता आपल्या टीमतर्फे की महाराजांना एक आदरांजली, एक श्रद्धांजली, त्यांच्या चरणी हा चित्रपट एक फुलाप्रमाणे अर्पण करण्याचा, ते लोकांनी जसा प्रतिसाद दिलाय, जशी साथ सध्या पण देत आहेत, मी मराठी प्रेक्षकांचा, हिंदी प्रेक्षकांचा सदैव ऋणी राहील. आपण आलात त्याबद्दल परत एकदा तुमचं स्वागत आणि आभार. आणि आपले काही प्रश्न असतील तर मला कोणती गोष्ट कशी सांगायची आहे, त्या गोष्टीची मांडणी कशी झाली पाहिजे. बऱ्याच वेळा काय असतं की इतिहासात 4-4 गोष्टी ची नोंद असते, परंतु ब्रिजिंग ज्या गोष्टी असतात त्या मिसिंग असतात. मग त्या तुम्ही त्या कसं आहे, कुठलंही साहित्य जरी असलं ऐतिहासिक गोष्टीवर आधारित, त्यात तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन वापरून तुम्हाला काही गोष्टी लिहाव्या लागतात, परंतु त्या आणि आदरपूर्वक आपल्याला त्या लिहाव्या लागतात आणि तेच आणि तसंच मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे केलेला आहे. तर सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आपण जर म्हणत असाल तर ह्या चित्रपटाचं लिखाण होतं. मी आताच म्हणालो की सर्वप्रथम लिखाण हे सगळ्यात फाउंडेशन, म्हणजे कुठल्याही चित्रपटाचं फाउंडेशन असेल तर ते लिखाण असतं. जर ते व्यवस्थित झालं की मग पाया जर मजबूत असेल तर मग काय बिल्डिंग आपण उंच बांधू शकतो, आणि पाया जर वीक असेल, किती जरी उंच बिल्डिंग बांधलं तर ती पडणारच आहे. त्यामुळे लिखाण, रायटिंग ह्याच्यावर जास्त भर दिला गेला. आणि त्यानंतर डिरेक्शन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कारण काय, तुम्ही जेव्हा दिग्दर्शक आहात तर तुम्हाला सगळी जी मांडणी आहे, लिखाणाला पण घेऊन जायचं आहे, सिनेमॅटोग्राफीला पण घ्यायचं आहे, साऊंड डिझाईन पण आहे, लोकांचे परफॉर्मन्सेस पण आहेत, तुम्हाला गोष्ट कशी, यांनी खरंच खूप मोठी साथ दिली. कारण एवढ्या मोठ्या स्केलवरती चित्रपट पाहण्याचं आमचं जे स्वप्न होतं मुंबई फिल्म कंपनीचं, त्याला जर जिओ स्टुडिओची साथ मिळाली नसती तर बहुतेक हे स्वप्न शक्य झालं नसतं. त्यांची साथ मिळाली. त्यानंतर निर्मिती जी तुम्ही म्हणालात, जिनिलिया आणि मी, आम्ही दोघांनी जो मोठा वाटा आहे तो जिनिलिया यांचा आहे. कारण त्यांनी खरंच ग्राउंड अप सेट्स असतील, काय असतं ना की कुठलीही गोष्ट वाढली की बाकी सगळ्या गोष्टी वाढत असतात. आपण म्हणतो की फक्त तेवढा मर्यादा नसतो, 1000 लोक म्हणले की त्यांना तयार करणारे तेवढे कॉस्ट्युम वाढतात, ड्रेसमेन्स वाढतात, त्यांच्याशी जेवणाची व्यवस्था तेवढी वाढते, ऊन असेल तर टेंट जाऊन त्या प्रमाणात वाढतात, मेकअप मॅन जाऊन वाढतात. तर हा पसारा असा पसरत जातो. तर ते सगळं जुळून आणण्याचं काम हे जिल्ह्याने केलं, म्हणून माझ्याकडे तेवढा प्रोडक्शनचा भार नव्हता. आणि मला वाटतं की ॲज अन ॲक्टर जे मी काम केलं, माझं काम माझ्यातल्या लेखकाने आणि माझ्यातल्या दिग्दर्शकाने थोडं सोपं करून टाकलं तेवढं करण्यासाठी. रिलीज केली आपण हा मराठी चित्रपट आहे जो हिंदीमध्ये सुद्धा प्रदर्शित होत आहे. त्यांचं किती महत्वपूर्ण योगदान किंवा काय कॉन्ट्रीब्युशन होतं? नाही, म्हणजे सातत्याने एकच आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा व्यक्तीवर जर चित्रपट काढायचा असेल तर चित्रपटाची सुरुवात काय असली पाहिजे आणि शेवट काय असलं पाहिजे, या 2 गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर त्यातला ऐतिहासिक संदर्भ हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण तो चुकला तर मग काहीच उपयोग नाही. आपण चुकीचा इतिहास दाखवू शकत नाही. सिनेमॅटिकली ठीक आहे, आपण 2-3 गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करून तो भाग वेगळा, पण प्रामुख्याने इतिहासाची तडजोड न करता हा चित्रपट दाखवणं महत्वाचं होतं.
तुमचं स्वागत आहे. Thank you. आणि सर तुमच्या चित्रपटाला सुद्धा खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. मी हे म्हणत होते याचं संगीत आपल्या चित्रपटाला आहे आणि दुसरं असं की मोठमोठाले स्टारकास्ट पण आपण घेतला. पण मी शिवाजीराजे भोसले बोलतोय असे मराठी चित्रपट पण येऊन गेले, पण आपल्या या राजा शिवाजी चित्रपटामध्ये असलं कुठलं गुण आहे जे याच नावाने आपण चित्रपट काढतो? याच नावाने हां. चित्रपट वेगळे वेगळे आहेत. ही स्टोरी सस्पेन्स काय? नाही, सस्पेन्सचा प्रश्न नाही मॅम. मी शिवाजी भोसले पाहिला का चित्रपट? पाहिला. अरे पिक्चर को आपको काफी अच्छा रिस्पांस मिल रहा तो अपन इसका सेकंड भाग निकालेंगे क्या? ये अभी फिल्म चल रही है सर. इसके बाद में दूसरा भाग निकालेंगे क्या? और ज्यादा चली हाँ. तो फिर वो बात की बात है, लेकिन फिलहाल ये एक ही पार्ट है. भाऊ आहेत. ह्यापूर्वी मी माझ्या दोन्ही चित्रपटात ते होते. वेडमध्ये होते, लयभारीमध्ये पण होते. आणि ह्यावेळेस जेव्हा मी शूटिंग सुरुवात केली तेव्हाच ते म्हणाले की ह्या चित्रपटात मला काम करायचं आहे, कुठलाही रोल असेल मला करायचंच आहे, माझ्याशिवाय तुम्ही चित्रपट करू शकत नाही. एक भाऊ म्हणून त्यांनी मला सांगितलं. तर तेव्हा मला ही भूमिका जेव्हा माले यांची माझ्या स्मरणात होती तर मला वाटलं की ती त्यांनी करावी. त्यांनी होकार दिला. आणि आपण जे मराठीचं म्हणताय त्यांची आई मराठी आहेत, तर त्यांना चांगली मराठी येते. आणि तसं काही हे किस्सा घडला नाही किंवा मला काही सांगावं लागलं. आणि ते मला भाऊ म्हणतात, मी त्यांना भाऊ म्हणतो, आम्ही मराठीत बोलतो बऱ्याच वेळा. तर ते छान झालं. रितेश सर हेलो हाय किया उस किरदार को अपने अंदर ढालने के लिए? सबसे पहले मैं आपको बताना चाहता हूँ कि ये मेहनत सिर्फ किरदार में खुद को ढालने की बात नहीं है. ये सिर्फ सेट पर शॉट देने से पहले उनका रूप धारण करके आने की बात नहीं है. इसकी शुरुआत 10 साल पहले हुई है. इसकी शुरुआत पेन ऑन पेपर 3.5 साल पहले हुई है. तो मैंने 3.5 साल से मेहनत कर रहा हूँ लिखने में. जब हम लोग लिखते हैं तो सोचते हैं कि किस तरह ये किरदार आगे जाएंगे. और इन 3.5 सालों में जैसे आप काम कर रहे हो, 2 साल तो लिखने में गए हमारे, तो वो 2 साल मेरी प्रिपरेशन थी. क्योंकि मैं लेखक था, मैं डायरेक्टर था, मैं वो एक्ट कर रहा था. तो ऑफ कोर्स वो अंडरस्टैंडिंग कि वो माइंडसेट क्या होगा उस वक्त कैसे खेलेंगे, वो गनीमी कावा कैसे होगा, एक्शन सीन्स कैसे होंगे, अफजल से मिलने से पहले वो क्या सोच रहे होंगे, उस वक्त क्या परिस्थिति होगी, क्या कठिनाइयाँ होती होंगी, ये सारा प्रिपरेशन उस वक्त से शुरू हो रहा था. और आई थिंक वो सारा जो मैंने सीखा उस वक्त वही मैंने फिल्म में डाला है. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.